वाटत नाही म्हणजे अंधश्रद्धा काहीच नाही. आम्हाला ही देवी पावली परसो पावला. आमच्या घरी काहीच नव्हतं तर आता सगळ्याच्या घरी किती भाग्याचे. आम्हाला काही सुद्धा कमी पडलं नाही. आम्हाला घर नव्हते, घर झाले, शेत घेतले, बोरा पाडल्या, विहिरी पाडल्या. देवीच्या सेवामुळे एवढं आम्हाला घडलं म्हणून वारं आलं माहितीये. वारं आल्यापासून एवढं शेत घेतले, सगळं बोर पाडले, विहीर पाडले, रोजगार करून असं वारं आल्यास माहिती एवढं झालं. दररोज एकाच्या रोज आणून जात होते मी धुऱ्याला. तुम्ही बघितलेलं आहे की या ज्या महिला आहेत, अंबादेवीचा परशुबाळ यांच्या हातामध्ये ही प्रतिकृती आहे. नेमकं काय उद्देश आहे या मागचा हे मी जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. काकू समोर आहे, तुमचं नाव काय आहे आणि मला तुम्ही नेमकं काय करता तुम्ही याबद्दल थोडक्यात मला माहिती सांगा. हा सांगा. अंबामाईचे गाणे करता, परशुबाळ कार्यक्रम करता, काय नाही. शिलाबाई शेळके. किती दिवसापासून आहे हा? तुमचं काय व्यवस्था आहे म्हणून करता का काय म्हणून करता? हे व्यवस्था नाही म्हणजे गाण्यामुळे हे देव करण्यामुळे करता. व्यवसाय नाही. गाणे देवीचे म्हणून देव गावचा आम्हाला प्रसन्न झाला म्हणून करता. मला सांगण्यासाठी सध्या त्यांच्याकडे जाऊया आपण. काय सांगायचं हे तुम्ही जे हे करता याबद्दल तुम्हाला काय माहिती सांगायची? अंबामाईची परंपरा चालवतो आम्ही. आमच्याकडे मंदिर आहे देवीचं. ती गाणी म्हणताव, कार्यक्रम घेताव, कार्यक्रम करताव. दर मंगळवारी आमच्यात गाणी म्हणे होते तर असं घेताव. पापरगावला जाताव. आमचा परशुबाळ पावतोय सगळ्यांना. ती करताव असं बघा. मूळ दैवत कुठलं आहे अंबा देवीचं जे आहे? काय सांग त्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? काय सांगणार? माझं नाव महानंदा भास्कर पवार. आम्ही देवीचे गाणे म्हणता. आम्हाला आवड आहे देवीची. हीच आहे बघा सर. बर बर ठीक आहे ठीक आहे. आणखी तुम्हाला सविस्तर असं काय सांगता ते तुम्ही सांगायचं माहिती. आता हे पारंपरिक पद्धतीने तुम्ही जे गीत हे करता तुमची आमच्या गावला ती देवी पावले मनीषा ज्ञानेश्वर शेळकीत, राहणार तळेगाव. आमच्या गावात अंबाबाईचं मंदिर आहे. आम्ही जे स्थान तुळजापूरला आहे ते आमच्या गावात आम्ही मांडले. म्हणजे आम्हाला परंपरा तुळजापूरला जाणं होईना. आमच्या गावात स्थान आम्ही स्वतः केले महिलांनी सगळ्यांनी. झालं करता आम्ही 20 वर्षापासून तुळजाभवानीला जाताव. 20 वर्षापासून गाणे म्हणता. चलत वारी 20 वर्ष वारी केली आम्ही चलत. तुम्ही हे गाणे म्हणण्याचा ज्यावेळेस तुमच्याकडे कार्यक्रम येतो त्यावेळेस तुम्हाला काही मानधन असतं का किंवा सुपाय काय देव वाटेल ते द्यायचे. कुणी साड्या घेताय, कुणी आम्ही ते द्या म्हणून बी एवढं बी नाही. जसं करते तसं त्यानं करून घ्यायचं असं. एखाद्या नागरिकांनी किंवा एका महिलांनी तुमच्याकडे कार्यक्रम जर ठेवला ते कारण काय असतं? ते कार्यक्रम काय म्हणून ठेवतात? काय म्हणजे गोंधळ राहते, अंबामाईचे गाणे राहते, असा परडी घेते, कान फुकायचे, त्याला पावन होत्या म्हणून करतात. देवीचीच माहिती सगळी. महत्वाचा एक प्रश्न विचारला. आपण 21व्या शतकामध्ये जीवन जगत आहोत, परंतु कुठेतरी असं अंधश्रद्धेलाही आपण खतपाणी घालतोय असं तुम्हाला कधी वाटत नाही का? नाही नाही तसं नाही. नाही 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 वाटत नाही. म्हणजे अंधश्रद्धा काहीच नाही. आम्हाला ही देवी पावली परसो पावला. आमच्या घरी काहीच नव्हतं तर आता सगळ्याच्या घरी किती भाग्याचे. आम्हाला काही सुद्धा कमी पडलं नाही. आम्हाला घर नव्हते, घर झाले, शेत घेतले, बोरा पाडल्या, विहिरी पाडल्या. देवीच्या सेवामुळे एवढं आम्हाला घडलं म्हणून आम्ही करता. आम्ही त्यानं दुसरे करावं म्हणून आम्हाला काही अपेक्षा सुद्धा नाही. तर आता घरी आता वारं आलं माहितीये. वारं आल्यापासून एवढं शेत घेतले, सगळं बोर पाडले, विहीर पाडले, रोजगार करून असं वारं आल्यास माहिती एवढं झालं. दररोज एकाच्या रोज आणून जात होते मी धुऱ्याला. नेमकं काय शक्ती काय आहे? जादू काय आहे? जादू नाही, अंबामाईची शक्ती आहे. तुम्हाला काम न करता देवी तुम्हाला देऊ शकते का? काम न करता पण त्याला वेळ द्यायचं असं तिथंच बळा. त्या देवीला जर जायला गेलं तर मंडळी खऱ्या अर्थानं हे जे आपण पाहत आहात एक श्रद्धेचा भाग आहे. एखाद्या देव किंवा देवतेवर श्रद्धा ठेवल्यानंतर, त्याच्यावरती विश्वास ठेवल्यानंतर
जे काही आपल्याला प्राप्त होतं हे त्या देवाला किंवा देवीला श्रेय जातं असं यांच्या शब्दातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आई राजा भवानी माता की जय. परसो पुनाने कासे करते घरे पुनाच्या दारुण पोरे मारो पुनाने कासे करते घरे पुनाच्या दारुण पोरे घरी गेला गोवा उतला घरी गेला गोवा उतला आवाज बहुजनांचा.